नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना मोठी खुशखबर आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती सर्व माता भगिनींसाठी पाहू शकता. बघा, 4,500 रुपये मिळणार. ज्या माता भगिनींचे अर्ज मंजूर होतील त्या माता भगिनींना 4,500 रुपये मिळणार असल्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, पुढची अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. अर्ज करा वेबसाईट देखील सुरू झाली आहे. तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी संपूर्ण माहिती दाखवणार आहे. अर्ज जे आहेत ते कशा पद्धतीने भरले जात आहेत त्याची देखील माहिती आणि लाईव्ह या ठिकाणी तुमची जी काही वेबसाईट आहे ते सुरू झाली त्याची देखील माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच सर्वांना पैसे मिळणार आहेत याची देखील माहिती पाहणार आहोत. सर्व माता भगिनींना सर्वात महत्त्वाची सूचना आहे, लगेचच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते. तर बघा, महिलांना सर्वात महत्त्वाची खुशखबर काय आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर पाहू शकता बघा, सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आहे. बघा, आजच आले पैसे. लाडक्या बहिणींना आदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज. महिलांनो, बँक खाते चेक करा. पाहू शकता बघा, ABP माझावर आलेली बातमी आहे. ठीक आहे, महत्त्वाची माहिती बघा. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला भगिनींचा तुफान प्रतिसाद मिळून असून आता सरकारकडूनही या योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केलेल्या नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून आलेल्या अर्जांपैकी गेल्या 2 दिवसात तब्बल 1,05,00,000 अर्ज मंजूर करण्यात आले. बघा, 1,05,00,000 अर्ज मंजूर झाले म्हणजे जर आपण पाहिले तर तब्बल खूप जास्त प्रमाणामध्ये अर्ज जे ते मंजूर होत आहेत. 2 दिवसात या ॲपवर 1,41,00,000 महिलांनी अर्ज केले होते. त्यामुळे सरकारकडून आता योजनेच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे, आता बघा, तुम्ही म्हणाल 4,500 रुपये, तुम्ही म्हणाले 3,500 रुपये, 3,000च रुपये मिळणार आहेत. तर बघा, हे जे काही 3,000 रुपये आहेत हे त्या महिलांना मिळणार आहेत ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता या ठिकाणी 17 ऑगस्टपर्यंत ज्या माता भगिनींचे अर्ज मंजूर झाले त्या माता भगिनींना या ठिकाणी 3,000 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, 4,500 रुपये कोणाला मिळतील त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर बघा, त्या संदर्भातील पहिली चाचणी आज यशस्वी झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑफिशियली माहिती दिली. पहिली चाचणी आज त्या ठिकाणी घेण्यात आली होती आणि ती देखील सक्सेसफुल झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे 1 कोटीहून अधिक महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर ₹1 रक्कम जमा करण्यात आली. आता बघा, मी काल देखील तुम्हाला विचारलं होतं की या ठिकाणी ₹1 तुमच्या खात्यात जमा झाला आहे का. जवळपास जर आपण पाहिलं तर 90% महिला आहेत त्या महिलांनी सांगितलेलं आहे की आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. 90 ते 95% महिलांच्या खात्यावर ₹1 जमा झालेला नाही आहे. राहिला विषय 5% महिलांच्या खात्यावर ₹1 आलेला आहे. त्याचबरोबर काही माता भगिनी त्यांच्या खात्यावर आज देखील पैसे येत आहेत, म्हणजेच ₹1 जो आहे तो आज देखील जमा होतो आहे. त्यामुळे काळजी करू नका. जर तुमच्या अकाउंटवर आज जर त्या ठिकाणी पैसे जमा होत असतील तर कमेंट बॉक्समध्ये ₹1 आला लिहून पाठवायचे आणि आज जमा झाले नसतील तर नाही लिहून पाठवू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, पुढे यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून दिलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या बँक खात्यात आज ₹1 जमा झाला नाही त्यांनीही घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण शासनाकडून तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन ज्या दुरुस्त्या आहेत त्या करण्यात येत आहेत. दरम्यान आज महिलांच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेली ₹1 रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये अशी विनंती देखील आदिती तटकरे यांनी केलेली आहे. तर बघा, ही जी काही रक्कम होती ती एक फक्त तांत्रिक पडताळणी करण्यात आलेली होती. त्यामुळे कोणी गैरसमज असेल किंवा अपप्रचाराला बळी पडू नका. बघा, ऑफिशियली तुम्ही पाहू शकता आदिती सुनील तटकरे ऑफिशियल यांच्या अकाउंटवर त्यांनी माहिती दिलेली आहे. मंत्री महोदयांनी बघा, लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरांची चाचणी यशस्वी. तर बघा, लाभ हस्तांतरांची जी काही चाचणी करण्यात आली तर ती यशस्वी झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे माता भगिनींनी काळजी करू नका. 17 ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. आता 4,500 रुपये कोणाला मिळणार आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पाहू शकता, ज्या महिलांचे दिनांक 17च्या पुढे अर्ज दाखल झाले त्यांना कधी व किती पैसे मिळतील. बघा, आता आपण पाहिलं तर 31 ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. मग 17 ऑगस्टला पहिला हप्ता येणार आहे. 17 ऑगस्टला पैसे जमा होणार आहे. मग 17 ऑगस्टनंतर माता भगिनींनी जर अर्ज भरले तर त्या माता भगिनींना किती व कधी पैसे मिळतील याची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या, ज्या माता भगिनींचे 17 ऑगस्टनंतर म्हणजे ज्यांचे 17 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर होतील त्यांनाच या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. जर तुम्ही 17 ऑगस्टच्या अगोदर देखील फॉर्म भरला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर झाला नाही तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी 17 ऑगस्टच्या नंतर म्हणजेच पुढे जातो. आता पुढचे पैसे तुम्हाला कधी मिळतील तर सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेला तुम्हाला पैसे मिळू शकतात. ठीक आहे, सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. आता एकूण किती रक्कम जमा होईल तर 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील. कशा पद्धतीने? जुलैचा हप्ता, ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता असे एकूण 3ही हप्ते तुम्हाला एकत्रितरित्या मिळणार आहेत ज्या माता भगिनींचे
17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरले जातील त्यांना, ठीक आहे. ज्यांना अगोदर त्या ठिकाणी पैसे मिळालेले असतील 3,000 रुपये 17 ऑगस्टला ज्या माता भगिनींना मिळतील, हे जवळपास 1 कोटी माता भगिनी, त्यांना जर 17 ऑगस्टला पैसे मिळतील तर त्यांना सप्टेंबरमध्ये 1,500 रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर बघा ही जी काही रक्कम आहे 1,500 रुपये, ही रक्कम येत्या काळामध्ये वाढू शकते, ठीक आहे. ही जी काही रक्कम आहे ती 2,000 रुपये केली जाऊ शकते, ठीक आहे. तर त्यामुळे माता भगिनींनी काळजी करायची नाही. लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे त्यामध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे काळजी करायचं नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 2,000 रुपये देखील त्या ठिकाणी महिन्याला मिळू शकतात, ठीक आहे. लवकरच त्या संदर्भाची जी काही अधिकृत माहिती येईल ती आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर कळवली जाणार आहे. सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर बघा आता वेबसाईट सुरू झाली आहे त्याबाबत. तर बघा प्रश्न असा आहे, दादा नवीन वेबसाईटवर नवीन फॉर्म भरले जात नाहीत, OTP टाकल्यावर इनव्हॅलिड दाखवतं आहे, काय प्रॉब्लेम असेल? बघा यांना मी सांगितलेले उत्तर देखील देत असतो तुमच्या कमेंटचं. बघा प्रयत्न करत राहा, होईल बरोबर. आणि त्याचं तुम्हाला लाईव्ह देखील व्हिडिओ या ठिकाणी दाखवतो. वेबसाईट जे आहे ते वेबसाईटवर अर्ज त्या ठिकाणी अपलोड होत आहेत, वेबसाईटवर अर्ज जे आहेत ते सबमिट होत आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा, तुमचे अर्ज सबमिट होतील. बघा मी तुम्हाला लाईव्ह देखील दाखवतो. आता बघा सर्व माता भगिनी पाहू शकता प्राप्त अर्जांची एकूण संख्या किती आहे, तर 3,78,449 आत्तापर्यंत, म्हणजे सकाळी घेतलेला हा स्क्रीनशॉट आहे. जर तुम्ही आत्ता वेबसाईटला गेला तर आत्ता तुम्हाला जवळपास 3,78,528 प्लस अर्ज पाहायला मिळतील, ठीक आहे. 528 प्लस अर्ज या ठिकाणी तुम्हाला संख्या देखील सांगतो आहे. 3,78,528 प्लसच्या दरम्यानमध्ये तुम्हाला अर्ज पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही वेबसाईटवर अर्ज भरत राहायचं आहे, ठीक आहे. कुणीही काळजी करू नका. ज्या माता भगिनींचे अजूनही अर्ज बाकी आहेत त्यांनी ॲप्लिकेशनवर अर्ज भरू नका. जे कोणी ॲप्लिकेशनवर अर्ज भरायला जात असतील त्यांनी ॲप्लिकेशनवर अर्ज भरू नका. वेबसाईटवर अर्ज भरायचे आहेत, ॲप्लिकेशनवर अर्ज होत नाहीत, वेबसाईटवर अर्ज होत आहेत. फक्त थोडाफार प्रॉब्लेम तुम्हाला येतो आहे, कधी OTP त्या ठिकाणी इनव्हॅलिड दाखवतं. पण जर तुम्ही परत प्रयत्न करत राहिलात तर तुमचा OTP देखील त्या ठिकाणी सबमिट होतो आणि अर्ज देखील सबमिट होतो. फक्त प्रयत्न करत राहायचा आहे, ठीक आहे. तर पाहू शकता आत्ता बघा या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियली सांगतो आहे 3,78,449 आहे. तुम्ही आत्ता देखील वेबसाईटला व्हिजिट केलं तरी देखील तुम्हाला या ठिकाणी आकड्यांची जी काही संख्या आहे ती तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे. 3,78,528 प्लस अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील, ठीक आहे. आता बघा पुढचं महत्त्वाचं माहिती. तर बघा पुढची माहिती अशा पद्धतीची, एडिटचं ऑप्शन तुम्हाला आलेलं आहे, ठीक आहे. ज्या काही माता भगिनी त्यांना एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले होते त्यांना एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. एडिट करत असताना व्यवस्थितरित्या एडिट करा. ज्या वेळेस तुम्ही एडिट करता त्यावेळेस एकदम व्यवस्थित एडिट करायचं आहे, कारण हा शेवटचा चान्स तुमच्यासाठी आहे, ठीक आहे. जर आपण एडिट केल्यानंतर तुम्हाला जवळपास बघा 1 तासाच्या आत तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होतो, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही डिसअप्रूव्ह अर्ज एडिट करतात, एडिट केल्यानंतर लगेचच 1 तासाच्या आत तुमचा अर्ज मंजूर होऊन जात असतो. त्यामुळे एडिट करत असताना व्यवस्थितरित्या काळजी घ्या, शेवटचा चान्स आहे. आता बघा बहुतेक माता भगिनी त्यांनी कमेंट्स केलेले आहेत, एडिट केल्यानंतर देखील त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे. मग त्यांना काय पर्याय बघा अजून उपलब्ध झालेला नाही आहे. तर लवकरच जो काही पर्याय उपलब्ध होईल त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर प्रोव्हाइड केली जाणार आहे. सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुमच्या कमेंटचं मी उत्तर त्या ठिकाणी देत असतो, ठीक आहे. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.